एक होती मुलगी, तिचे नाव लीला. होती ती चौथीत अन होती भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. शिकून सलून शिकी माझ्या बाळा. कोणी कसं मला शाळा बुडवू देत नाही. नदी ग नदी बोल ग लीला. नदी ग नदी लीलाला आलाय कंटाळा. बुडवावी वाटते शाळा, पण ताई म्हणाली नको बुडू शाळा. अगं आला जरी कंटाळा, बुडव की मग बिंदास शाळा. आई मी शाळेला जाते. लीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणले तर बदामी पेढे 16 पेढे, ते पण बदामी. शाळेतून आल्याबरोबर मी पेढे खाणार. आई पेढे कुठे? गावच्या पुटीत वाटलाय बघ. अरे एकतर एक पण पेढा नाही. नीला नीला काय ग आई? पेढे कुठे कुठे गेले? म्हणजे मीच खाल्ले. मी खाल्ले आता तुला दिल्या. तू नदीत टाकले तर पेढे मूर्त कुठली. अगं हो तू तर मुली नको खाऊ. माई म्हणाल नको खाऊ. नीला ग नीला पेढे आहे 16. तू घ्या मला द्या. अगं पण नदी कशी बोले? कशी म्हणजे लीलाची बोलते कशी? काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते? अगं हो तीच तर तिला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते. हो की नाही ग लीला? ताई आई माई समजलं ग बाई. नदीशी बोलायला आता जाणार नाही. लीला नीला घ्या एक एक पेढा खेळायला पण. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय?